महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकला झाल्याची बातमी आणि त्याचे छायाचित्र पण आता सगळीकडे झळकले आहे। हे गंमतशीर वेगळा मुद्दा या निमित्तानं परत समोर येतो आहे। आत्ताच म्हणजे 2 मेला लोक माझे सांगाते त्याच्या सुधारित आवृत्तीचं जे प्रकाशन झालं त्याच्यामधला जो एक विषय होता की पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती सोप्या म्हणण्याच्या पेक्षा सौम्य भाषेमध्ये पण भरपूर टीका करून घेतलेली होती की हे नेतृत्व घरात बसलेलं कसं होतं। म्हणजे थोडक्यात म्हणजे हे नेतृत्व कमकुवत कसं आहे त्याच्यावरून सामनामध्ये खळबळ झाली। त्यांनी काहीतरी त्याच्यावरती लिहिलं। अजित पवार आणि सामना असा पण एक सामना होऊन गेला। आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे सिल्वर ओकची पायरी चढतायत, सिल्वर ओकचा उंबरठा झिजवतायत हे लक्षात घ्या। म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हापासून म्हणजे अगदी बाळासाहेब होते तेव्हापासून ते महाविकास आघाडीची स्थापना होईपर्यंत 2019 पर्यंतची गोष्ट आहे। तुम्ही पहा प्रत्येक वेळी असं असायचं की ज्याला गरज आहे तो मातोश्रीवरती येईल। म्हणजे मातोश्रीचा असा एक इगो किंवा माज असा होता आपल्या गावठी भाषेत सांगायचं तर ज्याला गरज आहे ते आमचे पायरी आमचा उंबरठा झिजवेल। म्हणजे अगदी अराजकीय असलेल्या माणसांनी पण यांचे उंबरठा झिजवायची असं तो पद्धत होती। अगदी आत्ता सोनू सूदनी कोरोना काळामध्ये मुंबईमधून परराज्यातल्या मजुरांना पाठवायची जी व्यवस्था केली त्याच्यावरतीही यांनी काहीतरी टीका टिप्पणी केली राऊतांनी आणि मग सोनू सूदला जाऊन उद्धव ठाकरेंचे पाय धरावे लागले मातोश्रीवरती। असं सगळं चित्र आत्तापर्यंत होतं। पण नेमकं महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्या आधी सगळ्यात पहिली मुद्दा समोर आला होता तो म्हणजे आधीपासून संजय राऊत कसे सिल्वर ओकच्या पायऱ्या झिजवत होते। आणि आता महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होत नाहीये। आता वज्रमूठ सभा त्यांच्या नेतृत्वाखाली होत होत्या आणि बरोबर त्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की सगळं चित्र पालटलं। पवारांनी तर आधीच लोक माझ्या सांगतीमध्ये काय लिहायचं ते लिहून ठेवलेच होतं। हे कारण घडलं आणि आता असं स्पष्टपणे लक्षात येत आहे की पवारांनी ज्या पद्धतीनं राजीनामा दिला मागे घेतला आणि आपल्याही पक्षातले समजा अजित पवारांना बंड करायचंय खरं खोटं काही असो पण अजित पवारांनाही परत फरफटत पवारांच्या मागे जाणं आलं, बाकीच्यांनाही त्यांच्या पाठीमागे जाणं आलं। हे त्यांचं पक्षांतर्गत झालं। पण त्याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे उद्धव ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली कशी महाविकास आघाडी आहे आणि पवारांनी कसा आग्रह धरला म्हणून मी मुख्यमंत्रीपदी कसं बसलो हे सगळे सांगणार आहे। आता मात्र या म्हणजे वज्रमूठ सभेमध्ये सुद्धा शेवटच्या सभेच्या आधीपर्यंत उद्धव ठाकरेंचं स्थान म्हणजे खुर्ची वेगळी असायची। अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली नागपूरला, मग सगळ्यांच्या खुर्च्या सगळ्या सारख्या आल्यानंतर तर मग ते वज्रमूठ सभाच बंद पडले। पवारांनी त्यांच्या आता ह्या बैठकीतून जो झटका परत एकदा शिवसेनेला दिलेला आहे की तुम्हाला आता आमचे उंबरठे झिजवावे लागतील। आता इथं मूळ आहे की ज्या मुद्द्यावरती शिवसेनेतले बहुतांश नेते कार्यकर्ते नाराज होऊन निघून गेले। सगळ्यात पहिला जो आक्षेप होता व्यावहारिक पातळीवरती तुम्ही तडजोड केली, सत्ता मिळवली, कमी जास्त का होईना मंत्रिपद मिळाले, प्रत्यक्ष मुख्यमंत्री शिवसेनेत झाला, हे सगळं खरं आहे। कार्यकर्त्यांची जी तक्रार होती की वारंवार हा मुद्दा आम्ही महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून उपस्थित करतो आहोत, कार्यकर्त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही की राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून आमचा कसं काय म्हणता येईल त्याला की शोषण केलं जातं, पिळवणूक होती, कामं होत नाही, त्रास दिला जातो आणि पक्ष संघटनेच्या वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस हीच कसा मोठा अडथळा आहे। हे सगळं असं असताना आता महाविकास आघाडीची बैठक पवार बोलवतात आणि हे परत त्या निमित्तानं का होईना पण सिल्वर ओकचे उंबरठे झिजवतात। यांना असं म्हणायची हिंमत झाली नाही की जर 25 वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार आहेत किंवा महाविकास आघाडीच तिथं सत्तेवरती राहणार आहेत आणि ह्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही कसे सगळे बळकट आहोत, ह्यांनी लगेच त्यांचे धन्यवाद दिले होते की हे आमच्या कशा साथीला राहिले। म्हणजे आमचे गद्दार निघून गेले जवळचे आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेले कसे भक्कमपणे आमच्या पाठीशी। ही सगळी वक्तव्य तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप काढून पहा। महाराष्ट्रातल्या सत्तांतराच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याहीपेक्षा राष्ट्रवादीबद्दल नको तितके गौरव उद्गार काढणारे उद्धव ठाकरेंचे व्हिडिओ पुन्हा तपासा आणि हे त्यांच्या कशा पाठीशी आहेत आणि आमची भक्कम कशी एकजूट आहे सगळ्या गप्पा मारून झाल्या। मग असं असताना असं का नाही घडलं की ही महाविकास आघाडीची बैठक ही मातोश्रीवरती का नाही झाली?
संजय राऊतांनी याचं उत्तर द्यावं, 100 जन्म गेल्याच्या नंतर पवार कळवतात, अरे पण तुमची ही कृती कळायला किती जन्म घ्यायचे? जेव्हा की तुमच्या नेतृत्वावरती आत्ताच शंका या शरद पवारांनी उपस्थित केलेली होती, त्या ठिकाणी त्यांनी बैठक बोलल्याच्यानं तुम्हाला फरफटत जावं लागलं. कारण ह्याच्यातली मजबुरी आता अशी आहे की तिकडे ज्या कार्यकर्त्यांचा रोष होता ते कार्यकर्ते एकनाथ शिंदे बरोबर निघून गेले, ते त्यांचं काम करायला गेल्या 11 महिन्यापासून. हा निकाल आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी कुठल्याही पद्धतीनं उन्माद दाखवला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर उलटे यांनीच फटाके फोडले. का फोडले त्यांचं त्यांनाच माहीत. उद्धव ठाकरे गटानं जे कार्यकर्ते तेव्हा नाराज होते राष्ट्रवादीच्या सगळ्या शैलीवरती, ते बाहेर निघून गेले आणि गेल्या 11 महिन्यामध्ये त्यांनी सत्ता अशा पद्धतीनं राबवली. त्याचं सर्वसामान्य इतर जनतेला आणि मतदारांचं त्याच्याबद्दल काय मत आहे कोणी सर्वे करावा आणि शोधून काढा. पण प्रत्यक्ष जे शिवसैनिक होते ते शिवसैनिक आता शांतपणे ह्या नवीन सरकारमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपलं आपलं काम करतात आणि त्यांची तक्रारीची कुठलीही पुसटशी सुद्धा बातमी गेल्या 11 महिन्यामध्ये समोर आलेली नाही. एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व कसं आहे, प्रत्येक शिवसैनिकाच्या हाकेला ओ देऊन धावणारं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा इतरांनी वेगळ्या पद्धतीनं जरूर करावी. पण प्रत्यक्ष शिवसैनिकांसाठी, कट्टर शिवसैनिकांसाठी जसं बाळासाहेब ठाकरे, त्यांचा बाकीचा करिश्मा बाजूला ठेवा. बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य मतदारांना कसे भुलवून न्यायचे आणि ती गोष्ट वेगळी. पण मी तुम्हाला जो मुद्दा सांगतो आहे की बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते त्यांच्या शिवसैनिकाच्या पाठीशी कट्टर ठामपणे उभं राहायचे, त्याच्या पाठीवर हात द्यायचे. नेमका तेवढा गुण, बाकीचं नेतृत्वाचा करिश्मा हा मुद्दा वेगळा आहे. तो एकनाथ शिंदेने उचलून एक सरळ साधं धोरण स्वीकारलेलं आहे की बाकी सरकार कसं चालतंय, कारभार कसा चालतोय, त्याच्यापेक्षा वेगळं असं की सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी उभं राहायचं, त्याच्या पाठीवरती हात द्यायचा, त्याला बळ द्यायचं. ही गोष्ट उद्धव ठाकरेकडून घडलेली नव्हती. आणि राष्ट्रवादीशी तुम्ही असलेली संगत सोडा हे म्हणलेलं आताही त्यांना ते पटलेलं नाही, कारण की ते परत त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहे. आता दुसरी अडचण अशी आहे की या सगळ्यातली मुळात बाळासाहेबांनी पक्ष जो स्थापन केलेला होता त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तेव्हाच्या प्रस्थापित काँग्रेस आणि अगदी जनता दल सुद्धा या सगळ्या किंवा डावे पक्ष सुद्धा ह्याच्यापेक्षा वेगळी एक घडी त्यांनी बसवलेली अशी होती की सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य शिवसैनिकाला पण आपण आमदार, खासदार, मंत्री पण होऊ शकतो हे प्रत्यक्ष त्यांनी उदाहरणासह समोर ठेवलेलं होतं. ज्याच्या जातीपातीचं काहीही चालणार नाही कार्ड, अशा वेगवेगळ्या माणसांना त्यांनी मोठमोठी पदं आपल्या देखत देऊन दाखवली, मंत्री केलं, मोठ्या मोठ्या पदावरती बसवलं. आता म्हणजे हे नेमकं जे राजकारण होतं बाळासाहेब ठाकरेंनी समोर आणलेलं, ते प्रस्थापित राजकारणाचा चेहरा बदलवणारं होतं. इतर जाती जमाती, छोट्या छोट्या जाती जमाती, त्यांचे जे कोणी नेते होते ज्यांना एरवी कधी राजकारणामध्ये फारसं मोठं स्थान मिळालं नसतं, कारण की प्रस्थापित जे पक्ष होते काँग्रेस आणि नंतर त्याचंच एक छोटंसं स्वरूप असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस, आणि डाव्या चळवळीमध्ये पण हीच अडचण होती की एक विशिष्ट चौकट ते मोडायला तयार नव्हते. ह्या सगळ्याला बाजूला ठेवून बाळासाहेबांनी एक नवीन शैली समोर आणली होती. उद्धव ठाकरे उलट आता काय करायला लागलेत, उद्धव ठाकरे परत एकदा त्याच प्रस्थापित राजकारणाच्या चौकटीमध्ये अडकत चाललेले. या पद्धतीच्या आता तुम्ही सिल्वर ओकचे जेव्हा उंबरठे झिजवतात, कशासाठी झिजवत आहात? खरं तर तुम्हाला बाणेदारपणा असला असता जो सामनाच्या अग्रलेखातून तुम्हीच विरोध दर्शवला होता, तर तुम्ही स्वतंत्रपणे त्यांना आग्रह धरायचा होता की तुम्ही या आणि मातोश्रीवरती बैठक घ्या, नाही तर नाही. तशी सत्ता गेलेलीच आहे. तुम्ही स्वतंत्रपणे राष्ट्रवादीला बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं जे काही प्रचार यंत्रणा राबवायची आहे, संपर्क अभियान राबवायचे, भले जाहीर सभा नका घेऊ, अजून निवडणुकीला वेळ आहे, पण हे सगळं करायच्या ऐवजी तुम्ही परत जर काय सिल्वर ओकचे उंबरठे झिजवणार असेल तर त्यात दोन तोटे जातात. जे शिल्लक कार्यकर्ते आहेत ते पण गमावण्याचा धोका आहे. सत्तेसाठी म्हणत नाही, सत्ता आता नाहीच आहे, पण तुमच्यातला जो लढाऊ बाणा होता त्याच्यामुळे आणि ती सगळी जो वारसा आहे त्याच्यामुळे काहीतरी तर कार्यकर्ते शिल्लक राहिले होते, बहुतांशी गेले तरी. पण आता जर तुम्ही अशा पद्धतीनं परत सिल्वर ओकचे उंबरठे झिजवणार असाल तर हे आताही तुमच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना पचणं मुश्किल आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाळासाहेबांच्या नवीन शैलीमुळे तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये ओघ शिवसेनेकडे सुरू झालेला होता. प्रस्थापित राजकारणाला ज्यांना लढायचं आहे, ज्यांच्याकडे फारसं काही पाठीशी नाहीये, म्हणजे जातीचं भांडवल नाहीये किंवा ते त्या काही प्रस्थापित घराण्यापैकी नाही आहेत किंवा ते खूप मोठे पैशाचं पाठबळ त्यांच्या पाठीशी नाही, असा एक सर्वसामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता
तरुण कार्यकर्ता जो बाळासाहेबांकडे आकर्षिला जात होता, हा जो ओघ होता, जर आता हे असं प्रस्थापित राजकारणच परत करणार असतील तर तो ओघ आता शिवसेनेकडे येणं शक्य नाही. हा पण एक दुसरा धोका यांची ही जी सिल्वर ओकवरची महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्याच्यामधून समोर येतो. त्याच्यावरची ही उसंतवाणी. सिल्वर ओकची चढतो पायरी कोणती लाचारी उद्धवाची, पुस्तकामधून काका करी टीका तरी लावू निका त्याच्याशीच. काकांमुळं गेले कार्यकर्ते दूर, डोळ्यामध्ये धूर अजूनही. ताक उरे हाती लोण्याचा न पत्ता, गमावली सत्ता यांच्यामुळे. सोडले हिंदुत्व झाले सेक्युलर, हिरवी झालर पांघरली. घरना घाटका झाला असा कुत्ता, काकांमुळे सत्ता येणे नाही. कांत हातचे जो सोडून पळतो, लाभना मिळतो त्याला काही, लाभना मिळतो त्याला काही. देशातलं राजकारण पलटी घेत आहे. काँग्रेसच्या कर्नाटकातल्या विजयामुळे काकांची जी चलती दिल्लीमध्ये चालू शकत होती तिलाही आता मर्यादा पडलेली आहे. कारण की आता परत विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसच प्रमुख दावेदार बनणार आणि त्याच्याच नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्षांना जावं लागणार अशी अपरिहार्यपणे स्थिती परत निर्माण होते आहे. अशा वेळी काकांच्या नेतृत्वापाशी जाऊन परत एकदा उद्धव ठाकरे ही चूक करतायत. उद्धव ठाकरेंना भाजप बरोबर जायचं की नाही हा त्यांचा मुद्दा आहे आणि भाजप घेईल की नाही हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे बाणा दाखवला असता, स्वतः वेगळे राहिले असते आणि मी अशा पद्धतीनं सिल्वर ओकला येणार नाही म्हणले असते तर कदाचित त्यांच्या कपशी शिल्लक असलेले शिवसैनिक आणि नवीन एखाद्या वेळेस येऊ पाहणारे त्यांना विश्वास वाटला असता. उद्धव ठाकरेंच्या परत एकदा सिल्वर ओकचे उंबरा झिजवण्याच्या कृतीने त्यांचे जे भावी मतदार आहेत, त्यांचे जे भावी कार्यकर्ते आहेत आणि असलेले कार्यकर्ते नेते आहेत, या सगळ्यांच्या समोर त्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.